नमस्कार, मी प्रफुल्लता. माझ्या चॅनलचं नाव आहे मुंबई फास्ट लेडी स्पेशल. आता आपण जरा उगवतीचा आणि मावळतीचा खेळ पाहू, ज्याच्या भरोश्यावर आपण आपले दिनक्रम आखत असतो, पण त्या सगळ्यातलं सौंदर्य पाहायचंच राहून जातं. आपण आता ते बघूयात. कवितेचं नाव आहे दिनकरा. कसा तू जातोस दिनकरा, मावळतीच्या दिशेतून येई आमंत्रण तुला. कसा तू जातोस दिनकरा. पहाटेला सौम्य मुद्रेने स्वागत करतो चराचरा. पहाटेला सौम्य मुद्रेने स्वागत करतो चराचरा. तुझ्या साथीने आम्ही धावतो, परी दिवस न पडतो पुरा. तुझ्या साथीने आम्ही धावतो, परी दिवस न पडतो पुरा. कसा तू जातोस दिनकरा. आम्हा सोडून निघून जासी, येईन आठव तुला. आम्हा सोडून निघून जासी, येईन आठव तुला. तुझ्या वाचुनी भुई अंधारी. तुझ्या वाचुनी भुई अंधारी, म्हणून का सांडसी चांदण चुरा. कसा तू जातोस दिनकरा. आता असतो दे. पश्चिमेला जात आहेत सोनेरी पुंजके. पश्चिमेला जात आहेत सोनेरी पुंजके. पश्चिम क्षितिजाची कडा आरक्त. पश्चिमेला जात आहेत सोनेरी पुंजके. पश्चिम क्षितिजाची कडा आरक्त. पूर्वेकडचे नभांगण उभे मुके, जसे की सगळ्यांपासून विरक्त. पूर्वेकडचे नभांगण उभे मुके, जसे की सगळ्यांपासून विरक्त. पश्चिमेची लाली घेऊन पुंजके झाले लाल अनावर. पश्चिमेची लाली घेऊन पुंजके झाले लाल अनावर. पूर्वेला कणाकणाने येऊन अंधार चाललाय झिरपत भूवर. पूर्वेला कणाकणाने येऊन अंधार चाललाय झिरपत भूवर. सामावुनी आपुले वैभव, पश्चिम गेली क्षितिज ओलांडून. सामावुनी आपुले वैभव, पश्चिम गेली क्षितिज ओलांडून. मार्दवाने करीत आर्जव, शुक्र डोकावला नभाआडून. मार्दवाने करीत आर्जव, शुक्र डोकावला नभाआडून. आता पावसाळा संपल्यानंतर कधी कधी अचानक कार्तिकात पावसाची एखादी जोरदार सर येते. थोड्या वेळासाठी येते आणि आपल्याला अगदी नखशिखांत भिजवून जाते. आपलं मन एकदम प्रफुल्लित होऊन जातं आणि आपण वेडावून जातो निसर्गाच्या त्या किमयेने. कविता आहे ओझरती भेट. कसा अवचित आला सखया, हलकासा शिडकावा करुनी, पुलकित करुनी गेला सखया. कसा अवचित आला सखया, हलकासा शिडकावा करुनी, पुलकित करुनी गेला सखया. धुंद आसमंत झाला जीव मोहरून आला. धुंद आसमंत झाला जीव मोहरून आला. सय तुझी येता मजला, भेट देऊनी गेला सखया. ओझरत्याही तुझ्या भेटीने वारा बघ वेडावला. ओझरत्याही तुझ्या भेटीने वारा बघ वेडावला. रवी किरणांचा ढगान आडूनी लपंडाव सुरू झाला. रवी किरणांचा ढगान आडूनी लपंडाव सुरू झाला. हे असं इतकं मनमोहक आपल्याला वाटतं जेव्हा असं अचानक कधीतरी अवचित पाऊस येऊन जातो आणि आपण अगदी पुलकित होऊन जातो. पण तोच पाऊस जो आपल्याला इतका प्रफुल्लित करून जातो, तोच पाऊस जेव्हा शेताची वरात पडतो तेव्हा त्या शेतकऱ्याचं काय होत असेल, ज्याने इतक्या उमेदीने शेत पेरलेलं असतं, बी टाकलेलं असतं शेतात आणि नुकतंच कुठे त्याला कोंब फुटू लागलेले असतात आणि ते जरासं शेत रोपं धरून ते असं जरासं रोपं डुलायला लागतात आणि अचानक असा पाऊस पडतो. नव्या नवाळीचं ते शेत आणि असा जेव्हा पाऊस, जोरदार पाऊस पडतो, एखादी पण झड पुरेशी होते पावसाची, त्याच्यावर आभाळ कोसळतो
अक्षरशः आभाळ कोसळतं. बघू आपण तो काय म्हणतोय आपला शेतकरी राजा. त्याचं स्वगत आहे अवकाळी. ऐन पावसाळ्यात दडी मारून बसला. ऐन पावसाळ्यात दडी मारून बसला, नुसताच ताण दिला पावसानं. रुजवलेल्या बी बियाणाला किडामुंगीने खाल्लं. रुजवलेल्या बी बियाणाला किडामुंगीने खाल्लं, तेव्हा आसवाने परत शेत लिंपून घेतलं. आता रब्बीचा हंगाम साधावा म्हणून गहू हरभरा लावला. आता रब्बीचा हंगाम साधावा म्हणून गहू हरभरा लावला, ते बी त्याच्यानं पावलं नाही. नको होता तर आत्ता कोसळला. नको होता तर आत्ता कोसळला. सगळं लागल्याला बी गळून गेलं. आता तुला काय म्हणू र? आता तुला काय म्हणू र? तुला नाचायला काय आमचं गरीबाचंच खळं मिळतं बाय? अरे मुर्द्या, लईच भरून आला असं तर तिकडं मुंबईला जाऊन शांत पड की. अरे मुर्द्या, लईच भरून आला असं तर तिकडं मुंबईला जाऊन पड की. तिकडं कुणाचं मळही नाहीत आणि कुणाचं नुकसान बी व्हायचं नाही. पण नाही, तू इकडंच येणार गरीबासनी कहार कराया. तुझं मड वशिवलं जगूही देत नाही आणि मरूही देत नाही. तुझं मड वशिवलं जगूही देत नाही आणि मरूही देत नाही. तू आमचा देव म्हणायचा की दुश्मन र? तू आमचा देव म्हणायचा की दुश्मन र? पाणी घेऊन येतो आणि आमच्या जिंगाणीचा नुसता उन्हाळा करून जातो. पाणी घेऊन येतो आणि आमच्या जिंगाणीचा नुसता उन्हाळा करून जातो. आता लेकरा बाळांना काय खायला घालू? माती. आता लेकरा बाळांना काय खायला घालू? माती. ही त्याची तळतळ. स्वाभाविक आहे. प्रत्येक शेतकऱ्याची ही अशी तळतळ होते जेव्हा असा अचानक अवकाळी पाऊस येतो. त्याने साठवलेलं असतं बी बियाणं आणि त्या बी बियाणाच्या आधारावर त्याचं पुढचं पूर्ण भविष्य अवलंबून असतं. आणि जेव्हा त्यालाच किडामुंगीने खाल्लं जातं, कधी पाऊस दडी मारूनच बसतो, कधी रोपं अशी जराशी वर येत आहेत, तो झोडपून काढतो आणि परत ती रोपं झोपतात. परत त्याला ते सगळं करावं लागतं. खूप विदारक आहे सगळं. म्हणजे काय म्हणतात ना, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे, त्यातला प्रकार आहे हा. शेतकरी होणं सोपं नाही, खूप अवघड काम आहे. जशी बिझनेसमध्ये रिस्क असते तशी शेतीतही रिस्क आहे. आणि ती सगळी रिस्क ते घेतात तेव्हा कुठे जाऊन आपल्याला खायला अन्न मिळतं. वेळेला तो उपाशीही राहतो, त्याची पोरंही उपाशी राहतात. आपण खाऊन पिऊन सुखी राहतो, कारण आपलं पोट नाही आहे त्याच्यावर अवलंबून, त्याचं पोट आहे. शेतकऱ्याची जाणीव ठेवली पाहिजे सगळ्यांनी, असं मला वाटतं. असो, आता या भागातली शेवटची कविता घेते, आरास. थोडस गंभीर व्हायला झालंय, पण आज या सगळ्या भागाची शेवटची कविता आहे. असो, तर कविता घेते, आरास. मला बाई जगायला आभाळाची साथ हवी. मला बाई जगायला आभाळाची साथ हवी, वाऱ्याची लय हवी, पाण्याची गुणगुण हवी. मला बाई जगायला आभाळाची साथ हवी, वाऱ्याची लय हवी, पाण्याची गुणगुण हवी. सवित्याची आच हवी, शशीची वाट हवी. सवित्याची आच हवी. सविता म्हणजे सूर्य. सवित्याची आच हवी, शशी म्हणजे चंद्र. सवित्याची आच हवी, शशीची वाट हवी. त्याला नक्षत्रांची जोड हवी. वृक्षांची छाया हवी, त्याला लता पल्लवांची वीण हवी. वृक्षांची छाया हवी, त्याला लता पल्लवांची वीण हवी. फुलांची प्रसन्नता हवी, पक्ष्यांची किलबिल हवी. फुलांची प्रसन्नता हवी,
पक्ष्यांची किलबिल हवी, गाईगुरांची साद हवी, गाईगुरांची साद हवी. गाभाऱ्यातली शांती हवी, रसधरेची तृप्ती हवी. गाभाऱ्यातली शांती हवी, रसधरेची तृप्ती हवी. मला बाई जगायला हृदय तुझी आस हवी. मला बाई जगायला हृदय तुझी आस हवी. सभोवती तुझीच आरास हवी. सभोवती तुझीच आरास हवी. थँक्यू.